The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। किच्छो मनुष्य पटिलाभो किच्छं मच्चान जीवितं किच्छं सद्धम्मसवनं किच्छो बुद्धानं उपादो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी आपल्या पुणे शहरातील श्रद्धावान धम्म उपासक आयुष्मान शशिकांत दशरथ निकाळजे गुरुजी, माजी अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा मुळशी तालुका, माजी अध्यक्ष सारनाथ बुद्धविहार FK ॲम्युनिशन फॅक्टरीमधून सेवानिवृत्त झाल्याबद्दल आणि त्यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त त्रिसरण युवक संघ महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन प्रकाशनगर सूसगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी भिक्खू संघाची जाहीर धम्मदेसना आयोजित करण्यात आलेली आहे। तेव्हा या धम्मदेसनेसाठी माझ्या समवेत धम्ममंचावरती उपस्थित असलेले ज्यांनी आत्ताच आपणास सुंदर अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले असे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, ज्यांनी आपणास प्रारंभी धम्मदेसना देऊन उपकृत केले असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, ज्यांनी आम्हास या कार्यक्रमासाठी वारंवार फोन मेसेजेस करून विनंती केली आग्रह केला असे श्रद्धावान धम्म उपासक ज्ञानदेव वाघमारे साहेब आणि शैलेश गजभिये तथा सर्व मुळशी तालुका भारतीय बौद्ध महासभेचे आणि पुणे शहरातील जिल्ह्यातील सर्वच भारतीय बौद्ध महासभेचे सन्माननीय पदाधिकारी महिला मंडळ आणि धम्मदेसना श्रवण करण्यासाठी अनेक ठिकाणावरून या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। बऱ्याच वेळापासून आपण इथे बसलेले आहात। गुरुजींची गेल्या वर्षभरापासूनची इच्छा होती, आपल्या सारनाथ बुद्ध विहारामध्ये जेव्हा वाघमारे साहेबांनी आमच्या धम्मदेसनेचा कार्यक्रम आयोजित केला होता तेव्हा ते तिथे उपस्थित होते। त्यांनी धम्मदेसना श्रवण केल्यावर त्यांच्या मनामध्ये श्रद्धाभाव जागला। त्यांना इच्छा निर्माण झाली की जेव्हा माझी सेवानिवृत्ती होईल
जेव्हा माझा 60वा जन्मदिवस असेल तेव्हा मी भिक्खू संघाची धम्मदेशना आयोजित करेल आणि त्यांची संकल्पपूर्तीच जणू काही आज होती आहे। ते जरी त्यांच्या कामामधून सेवानिवृत्त होत आहेत, नोकरीमधून सेवानिवृत्त होत आहेत, परंतु सामाजिक कार्यापासून किंवा धार्मिक कार्यापासून मात्र ते काही सेवानिवृत्त होत नाही आहेत। आणि म्हणून मला वाटतं आज 60वा वाढदिवस आहे का? खरंच आहे। तर एकदा आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांना वाढदिवसानिमित्त त्यांचे कौतुक करावे, अभिनंदन करावे। निश्चितच भगवंताने सांगितलेल्या महामंगल सूत्रातील गारवोच निवातोच संतुष्टीच कथन्युता याप्रमाणे निकाळजी गुरुजी कौतुकास पात्र आहेत। या जगभरामध्ये फार कमी लोक असे असतात की जे कौतुकास पात्र असतात। खरोखर लोकांना वाटते त्यांचं कौतुक करावं माघारी। पुढे तर बापा चोरालाय म्हणतात, तुमच्यासारखं कोणीच नाही आहे। पण ज्यांचे माघारे कौतुक होते, त्यांच्या पश्चात कौतुक होते आणि अनेक लोक कौतुक करतात, प्रशंसा करतात, ते लोक निश्चितच त्या पात्रतेचे असतात। आणि भगवंताने सांगितलं आहे इथे प्रत्येक मनुष्याने त्या पात्रतेचं बनायला पाहिजे। पण ती पात्रता केवळ श्रीमंतीमुळे, भौतिक श्रीमंतीमुळे येता कामा नये। ती पात्रता आपल्या नोकरी व्यवसायामुळे केवळ येता कामा नये। ती पात्रता आपल्या सौंदर्यामुळे, पदामुळे केवळ येता कामा नये, तर ती पात्रता आपल्यात असलेल्या शील सदाचारामुळे, चारित्र्य संपन्नतेमुळे, इतरांच्यासाठी जे काही कार्य कर्तृत्व करतो आहे त्याच्यामुळे ती पात्रता आपल्याला निर्माण करावी लागते। उगीचच कोणाला कोणी चांगलं किंवा वाईट म्हणत नाही। भगवान बुद्ध म्हणाले जन्माने इथे कोणीही चांगला नसतो आणि जन्माने कोणी इथे वाईटही नसतो। आपलं कार्य कर्तृत्व, आपलं आचरण ज्या प्रकारचं असेल, लोक त्याच नजरेनं, त्याच दृष्टिकोनातून आपल्याकडे पाहत असतात आणि आपल्याला त्याबद्दल तशा प्रकारचं चर्चा करत असतात, बोलत असतात। आता यांनी सांगितलं की गुरुजी जेव्हा नोकरीमध्ये होते तेव्हाही पांढरे कपडे घालायचे आणि फक्त पांढरे कपडेच घालायचे नाही, कारण हे वस्त्र तर निमित्त आहे। आपल्या अंगावरती जे वस्त्र असतात ते निमित्त असतात। खरे लोक सुंदरता तेव्हाच प्राप्त करतात जेव्हा ते स्वतःचं मन सुंदर बनवतात। ज्यांचं मन सुंदर आहे, ज्यांना मन सुंदर बनवता आलं, ज्यांना आपलं मन एकदम निर्मळ शुद्ध बनवता आलं, ते जगात सर्वात सुंदर लोक असतात। आणि म्हणून सुंदर लोकांपैकी आपले निकाळजे गुरुजीही आहेत, याबद्दल काही तीळ मात्र शंका नाही आहे, कारण त्यांच्यामध्ये श्रद्धा आहे त्रिरत्नांच्या प्रती। आता त्यांनी घरी घेऊन गेले आम्हाला। मोठा वाडा आहे त्यांचा या सूस गावात। मला वाटलं गाव म्हणजे बाबा शहराच्या बाहेर असेल, पण शहराला लागूनच गाव आहे हे। पण घरी जेव्हा गेलो तेव्हा कोणीतरी सांगितलं किचन एकच आहे। आज मितीस लोक श्रीमंतीने मोठे झालेली आहेत, पदाने मोठे झालेली आहेत, पैशाने मोठी झालेली आहेत, पण अपवाद वगळता जेवढी लोक, जेवढी माणसं पैशाने मोठमोठी होत चाललेली आहेत, तेवढीच माणसं मनाने छोटी छोटी होत चाललेली आहेत। ही सत्यता आहे आजची। म्हणून मला पहा आणि फुलं वाहा अशा क्वालिटीचे लोक लय आहेत इथे। इथे नाही बापा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही। तुम्ही तर आम्हाला बोलावलं इथे, नाही तर काही काही ॲटिट्यूडच मध्ये आम्ही आहोत ना, मग त्यांची काय गरज आहे म्हणते। असे तुम्ही नाही, पण असे आहेत काही काही। आम्हाला येत नाही का म्हणतात, आम्हाला माहीत नाही का म्हणतात। भगवंताने सांगितलं की आपल्याला काय माहिती आहे, किती माहिती आहे हे महत्त्वाचं नाही आहे, जे माहीत आहे ते आपण अंगीकारतो की नाही हे फार महत्त्वाचं आहे। भगवंताच्या काळातही होते ना माहीत असलेले लोक, आजही माहीत असलेले लोक आहेत, म्हणजे ज्ञानीवंत लोक आजही आहेत, उद्याही राहतील, कालही होते। पण भगवंतानं सांगितलं ज्ञानाचा अहंकार जर असेल तर ते काही कामाचं नाही। अहंकाराचं ज्ञान असायला पाहिजे, ते गुण कामाचे असतात। आणि आज लोकांकडे पाहतोय, बहुतेक लोकांकडे तर लोकांना अहंकार आहे ज्ञानाचा, पण भगवंतानं सांगितलंय ज्ञानाचा अहंकार असेल तर ते आपलं अज्ञान आहे, परंतु अहंकाराचं जर ज्ञान आपल्याला असेल तर ते आपल्या कामाचं आहे। आपल्याला लक्षात आणून देईल अहंकाराचं ज्ञान की गड्या मी हुशार तर आहे, ज्ञानीवंत तर आहे, परंतु माझ्याकडे
अहंकार आहे. म्हणून गुरुजींच्याबद्दल मला सांगितलं, किचन एकच आहे, घरात त्यांचे भावंड मुलं वगैरे एकत्र राहतात असं सांगितलं गेलं. असे कुटुंब पण फार कमी आहे. आणि असं राहण्यासाठीची पण पात्रता असण्यासाठी आपल्यामध्ये चांगुलपणा, चांगले गुण असायला पाहिजे. आणि विशेषतः घरातल्या वडीलधाऱ्या लोकांकडे. आणि वडीलधारेच हुकलेले असतील म्हणजे शिकलेले म्हणजे फारच हुशार असतात असा काही विषय नाही. हे भगवंताने पण सांगितलेलं आहे. आपण हुशार बाकीच्या गोष्टीमध्ये कितीही जरी असेल, पण जीवन जगण्याचं ज्ञान जर आपल्याला नसेल तर ती रिकामी हुशारी काही कामाची नसते. हे मनुष्याने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून गुरुजींच्याबद्दल मला फार आनंद झाला. आणि ते स्वतः मला वाटतं बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष आहेत. आणि म्हणून त्यांना स्वतःलाही वंदना येते. लग्न लावत असतील, भाषणं करत असतील, धम्मदेशना ऐकतात तर ऐकतात, त्यांची ती श्रद्धा आहे. नाही तर श्रद्धा नसेल तर मग ते विचारूच नका. आता तर मी बोललो असतो पण वेळ कमी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला छोटासा एक दृष्टांत सांगणार आहे. लांबलचक प्रवचन करायचं होतं कारण पहिल्यांदाच सुसगावात आलो. आपल्या वाघमारे साहेबांनी आम्हाला सांगितलं गुरुजींची फार इच्छा आहे आणि भरपूर ठिकाणावरून लोक आहेत. आणि खरंच तुम्ही एवढ्या तुडुंब गर्दीने इथे आलात, मला वाटत नाही तुमच्या चेहऱ्याकडे पाहून तुम्ही जेवायलाच आलात म्हणून. हे पहा प्रसन्न चेहरे आहेत. नाही तर काही ठिकाणी जातो त्यांना वाटतं कधी संपत्ती. बुफे टेबल तर लावलेले आहेत, पुऱ्या तळायचा वास पण येत आहे, पुऱ्या तयार आहेत, जेवण तयार आहे, हे काय लावलं आता बापा भलतंच. आता जी यातले नसतातच त्यांना वाटते तसं, पण तुम्ही नाही त्यातले. तुम्ही फार चांगले आहात, तुम्ही धार्मिक आहात, श्रद्धावान आहात. बुद्ध धम्म संघावर तुमची श्रद्धा आहे, बाबासाहेबांच्या विचारांवर तुमची श्रद्धा आहे. आणि म्हणून तर तुम्ही धम्मदेशनेचं आयोजन करू शकले निकाळजे गुरुजींच्या माध्यमातून. आणि म्हणून जीवन खरंच सुंदर आहे बघा. आता मी जी गाथा म्हणालो मघासी, भगवंताचं वचन आहे, किच्छो मनुष्य पटीलाभो. भगवंताचं वचन आहे, भगवंताच्या मुखातून निघालेलं. मानवी जीवनाबद्दल भगवान काय म्हणतात? किच्छो मनुष्य पटीलाभो. मनुष्याचं जीवन प्राप्त होणे मोठं कठीण आहे. भगवान म्हणतात मनुष्याचं जीवन प्राप्त होणे मोठं कठीण आहे. का? तर मनुष्य प्राणीच असा आहे की जो जीवनामध्ये दान पुण्य करू शकतो. मनुष्य प्राणीच एक असा आहे की तो जीवनामध्ये सील पालन करू शकतो. मनुष्य प्राणीच एक असा आहे की तो जीवनामध्ये ध्यान करू शकतो मनाला निर्मळ बनविण्यासाठी. मनुष्य प्राणीच एक असा आहे की तो श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अर्हत आणि बुद्धापर्यंत मजल गाठू शकतो. मनुष्य प्राणीच असा आहे की तो सर्वोत्तम दान देऊ शकतो. भिक्खू झाल्यावर, बुद्ध झाल्यावर सब्ब दानं धम्मदानं जिनाती. हे जे दिल्या जात आहे याला धम्मदान म्हणतात. म्हणजे धम्मदेशना जेव्हा दिल्या जाते त्यालाच धम्मदान म्हणत असतात. परंतु आपल्याकडे बापा विचारूच नका. लोक कशाला काय म्हणतील आणि कशाला काय समजतील याचा काहीच नियम नाही. आता ते बोललो तुम्हाला कोणाकोणाला ते वेगळं वाटेल, पण सत्यता तशीच आहे. कुठं गेलं की ते म्हणते धम्मदान द्यायचं. म्हणते मग आम्ही काय दिलं आता? कोणी आम्हालाच म्हणते जी 5 मिनटं बसता का धम्मदान द्यायचं. पण मी म्हणतो बापा आम्ही काय दिलं मग आतापर्यंत दिलं माईकवर आम्ही काय दिलं? तर ते मोठी पंचायतच होती. काही ठिकाणी लोकांच्या लक्षात येत नाही कारण लोकांना सवयी लागल्या. कधी काही बिचारे गायक लोक असतात, सगळेच नाही, आता काही हुशार होत आहे. पण काही खरंच गाणं झालं, पैसे आले की ते म्हणते फलाण्या निकाळजेकडून 100 रुपयाचं धम्मदान आलं म्हणते पार्टी आभारी आहे. अरे बाप्पा पार्टीच आभारी झाली, धम्मदानामुळे सारं दुनिया आभारी होते, तुझी पार्टीच आभारी झाली का 100 रुपयामुळे, 500 रुपयामुळे? आणि म्हणून भगवंतानं सांगितलं की किच्छो मनुष्य पटीलाभो. मनुष्याचं जीवन कठीण आहे. का? तर मनुष्य जीवन प्राप्त झाल्यानंतर मनुष्य हजारो करोडो लोकांचं भलं करू शकतो. बघा, मनुष्याला स्वतःला फक्त चांगलं बनवता आलं पाहिजे. जर एक व्यक्ती चांगली असेल, मग ती कौटुंबिक कुटुंबातील असेल किंवा सार्वजनिक जीवनातील असेल, एक व्यक्ती जरी चांगल्या मनाची निर्माण झाली, इतरांच्या प्रती करुणेचा भाव, दयेचा भाव निर्माण करणारी जर झाली, तर ती एक व्यक्ती मनुष्य असलेली हजारो लाखो करोडो लोकांचं भलं करू शकते. जसं की बाबासाहेबांचं, पूजनीय बाबासाहेबांचा विचार करू शकतो. बाबासाहेबांच्या जन्माच्या अगोदर आपल्या लोकांचा, जे शूद्र लोक आहेत त्या लोकांच्या सावलीचा विंटाळ होता. हे आम्हाला सर्वांनाच माहिती आहे, बरोबर की नाही? सावलीचा विंटाळ म्हणजे फार मोठी गोष्ट आहे, कल्पनाही करविल्या जात नाही एवढी वाईट गोष्ट आहे सावलीचा विंटाळ. दस्तूर खुद बाबासाहेबांबरोबर तसं घडलं. बडोद्याला असताना बाबासाहेब, ऑफिसमध्ये कार्यरत असताना बाबासाहेब जरी बॅरिस्टर होते
उच्च प्रतीचं जीवन जगत होते, उच्च दर्जाचं जीवन जगत होते. त्यांचे कपडे, त्यांचा पेहराव, त्यांच्या सगळ्या गोष्टी एकदम हायफाय होत्या. पण जात महार असल्या कारणाने त्या फायली जेव्हा बाबासाहेबांकडून रिटर्न जात होत्या शिपायांकडे, तेव्हा गोमूत्र शिंपडल्या जायचं. ही हकीकत आहे. म्हणजे कोणावर टीका टिप्पणी आपण करत नाही, पण बाबासाहेबांनाही सोडलं नाही आहे त्या अशा प्रकारच्या गोष्टींच्या बाबतीमध्ये. बॅरिस्टर असलेले बाबासाहेब मुंबईला जात असताना सभेसाठी पनवेलच्या नाक्यावर उभे राहतात, तहान लागली म्हणून. त्या काळी फोर व्हीलरमधून उतरणारी व्यक्ती, बॅरिस्टर असणारी व्यक्ती, आणि तो हॉटेलवाला छोटासा असेल, टपरीवाला. हॉटेल म्हणजे काय, त्याचं काय ताज हॉटेल असेल का? टपरीवाला असेल. एक तर त्याची लायकी नसेल, पण त्याला जात महत्त्वाची वाटली, तिथे गुणवत्ता महत्त्वाची वाटली नाही, बॅरिस्टराची बॅरिस्टरी महत्त्वाची वाटली नाही, आणि तो व्यक्ती म्हणतो की मी महार बॅरिस्टराला पाणी देणार नाही. या इकडे गोरेगावला कोकणात बाबासाहेबांचे वडील साताऱ्याकडे जेव्हा कामाला होते, तेव्हा बाबासाहेब लहान होते. तेव्हा बाबासाहेब वडिलांना भेटण्यासाठी बैलगाडीतून जेव्हा चालले होते, तेव्हा तो बैलगाडीवाला जेव्हा जात समजते, अगोदर पोरं चांगले दिसतात चांगल्या कपड्यांमधले, म्हणून त्याला वाटतं कुठल्या तरी उच्च जातीचे असतील, परंतु जात कळते तेव्हा देव बैलगाडीच्या खाली उतरवतो. बाबासाहेबांची कटिंग केल्या जात नाही. हे मी यासाठी म्हणून सांगतो की त्या बाबासाहेबांची लेकरं किंवा त्या बाबासाहेबांनी आज SC कॅटेगरीसाठी ज्या काही स्कीम, स्कॉलरशिप, रिझर्वेशन दिलं आहे, OBCलाही रिझर्वेशन दिलं आहे, आणि एकंदरीत आता जी निवडणूक इलेक्शनचा पिरियड संपला, जे भारतीय लोकांना इलेक्शनचा अधिकार दिला, मतदानाचा अधिकार दिला, तो बाबासाहेबांनी दिला. पण आज आपल्या देशामध्ये फार वाईट परिस्थिती आहे. महापुरुषांना आपापल्या जातीमध्ये रोखून धरलेलं आहे. लोकांनी लिमिटेशन तयार केलं महापुरुषांचं. पण त्या बाबतीमध्ये मी आपल्या लोकांचं मात्र नेहमीच कौतुक करत असतो. इथे सूस गावामध्ये तुम्ही गुरुजींच्या घरी गेलो आता मी, किंवा कुणाच्याही घरी जाल पुण्यामध्ये तुमच्या, तर सगळ्या महापुरुषांचे फोटो, विशेषतः महार समाजात जन्माला आले नसले त्याही महापुरुषांचे फोटो, मग संतांचे असतील, महापुरुषांचे असतील, सगळ्या महापुरुषांचे फोटो या देशातल्या कोणत्या लोकांकडे जर सापडतील तर ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असलेल्या बौद्ध लोकांकडे सापडतात. हा मनाचा मोठेपणा या भारतातल्या केवळ बौद्ध लोकांकडे आहे बघा. आणि लोक निवडणुकीच्या पिरियडमध्ये महापुरुषाला म्हणतात हे आमचे ते तुमचे. मी तर प्रत्येकाला म्हणतो की ज्यांना कुणाला वाटते कोणते महापुरुष आमचे आहे, तर त्यांनी केवळ महापुरुषाचा झेंडा घेण्यापेक्षा आणि केवळ महापुरुषाचा जय जयकार करण्यापेक्षा त्यांच्यावर लिहिलेलं, एखाद्या चांगल्या व्यक्तीनं लिहिलेलं पुस्तक वाचावं, त्यांचं कार्य, कर्तृत्व, त्यांचं चरित्र वाचावं. तेव्हा तुम्हाला कळेल की त्यांचं कार्य काय जातीपुरतं मर्यादित होतं का. आता रिझर्वेशनचा मुद्दा आहे तर काय आपल्याच लोकांना दिलं का बाबासाहेबांनी? नाही दिलं. SC कॅटेगरीला, OBCला रिझर्वेशन दिलं. हा मुद्दा जरी वेगळा असला तर यासाठी मी बोललो की बाबासाहेबांचं जीवन बघा. एक व्यक्ती चांगला बनल्यामुळे हजारो, लाखो, करोडो लोकांच्या गळ्यामधला ताईत बनतो आणि तो लाखो कोटी लोकांचा उद्धार करतो बघा. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे आज आपण म्हणतो. आणि ते एक बाबासाहेब म्हणून किच्छो मनुसपटी लाभो. इथे बुद्ध जन्माला येणं ही मोठी दुर्लभ गोष्ट आहे. तर पहिल्या गोष्टीत भगवंतानं सांगितलं की मनुष्य जीवन दुर्लभ आहे, कठीण आहे. त्यानंतर त्याच गाथेत दुसऱ्या पॉईंटमध्ये भगवान बुद्ध म्हणाले किच्छो मच्चान जीवितं. हे मुद्दा म्हणून बोलतोय बघा, किच्छो मच्चान जीवितं. भगवान बुद्ध म्हणाले मरणाराचे जिवंत राहणे हे सुद्धा फार कठीण असते. कोरोनामध्ये कितीही पैसे लावू शकतो, डॉक्टर विकत घेऊ शकतो, हॉस्पिटल विकत घेऊ शकतो म्हणणारे लोक गेले. आणि कोरोनामुळेच नाही तर रोजच्या रोज लोक जातात आणि येतात. असेही लोक जाणाऱ्यांमध्ये असतात की जे कोणत्याही जाती धर्माचे असतात, गर्भ श्रीमंत असतात, डॉक्टर त्यांची मुलंही असतात, स्वतःही डॉक्टर असतात, परंतु पैसा सर्व काही नसतो. मरण जर कधी येणार असेल तर त्या मरणाला ना माता पिता, ना पती पत्नी, ना मुलं बाळं, ना पद, ना आपलं ज्ञान, ना कोण थांबवू शकते. जर मरण येणार असेल तर आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. हे भगवंताचं वचन आहे. भगवान बुद्ध आपले 80 वर्षाचे असताना त्यांचं महापरिनिर्वाण झालं. बुद्ध होते म्हणून काय झालं तेही कायम राहू शकत नाहीत. भगवान बुद्ध म्हणाले मनुष्याने कायम लक्षात ठेवावं की आपण जाणाऱ्यापैकीच आहोत. कोण इथे अमृत पिऊन आलाय आहे का कोणी? आता इथे आपण बसलेलो आहोत किंवा इतर समाजाचे लोक बिचारे माईकवरून ऐकत असतील, त्यांनी थोडंसं कल्पना कशाला विचार तर करून पहा की आपला कोणाचा पंजोबा पणजी जिवंत आहे का?
किंवा समजा असेल कोणाची पणजी किंवा पंजोबा जिवंत, त्यांचे आजोबा आजोबा पंजोबा जिवंत आहेत का? कोणी जिवंत नाही आहे. सशरीर इथे कोणी जिवंत राहू शकत नाही. मी पण जाईल, तुम्ही पण जाल, सगळे लोक जाण्यासाठी आलेले आहेत. आणि जेव्हा कर्मविपाकाने आपल्याला मृत्यू येईल तेव्हा मृत्यूला कोणी थांबवू शकत नाही. या जगात कोणती ताकद नाही, कोणतं औषध नाही आहे, कोणाची दैवी शक्ती नाही आहे की मृत्यूला थांबवू शकेल. हे सत्यता मनुष्याने स्वीकारावी. यासाठी भगवान बुद्ध म्हणाले की चं मच्चान जीवितं, मरणाराचे जिवंत राहणे हे मोठं कठीण आहे. आणि त्यानंतर तिसरी गोष्ट भगवंताने कठीण आहे असं सांगितलं आहे, सद्धम्माचं श्रवण करणं हे फार कठीण आहे. आता तुम्हाला वाटेल सद्धम्माचं श्रवण करणं काय कठीण आहे? आम्ही बसलो खुर्चीवर मस्तपैकी, भंतेजीकडे माईक आहे, भंतेजी बसलेले आहे आणि आम्ही तर ऐकत आहोत, त्याच्यात काय कठीण आहे? पण भगवान का म्हणाले असतील असं की धम्मश्रवण करणे कठीण आहे? भगवान यामुळे म्हणाले की मनुष्य जरी एका जागेवर बसलेला असला, मनुष्याचे डोळे जरी चालू असले, चालू म्हणजे पाहत असले, मनुष्याचे कान जरी ऐकत असले, श्रवण करत असले, तरी सुद्धा बिलकुलच गॅरंटी देऊ शकत नाही की समोरचा जे बोलत आहे तेच ऐकत असेल म्हणून. कारण मनुष्याचं मन जेवढं वेगवान आहे तेवढं वेगवान या जगात दुसरं काहीच नाही आहे, काहीच नाही आहे. तुम्ही काहीही सांगा, मनुष्याचं मन जेवढं वेगवान आहे तेवढं या जगात काहीच वेगवान नाही. जसं की समजा आता तुम्ही कोणी बुद्धगयेला जाऊन आलेला असाल, आता बुद्धगयेचं नाव काढल्याबरोबर मन तिथे गेलं. बघा, तुम्ही इथेच आहात, मन गेलं तिथे. आता तुमचं घर आहे समजा इथेच कुठे आजूबाजूला किंवा शहरामध्ये किंवा अजून कुठे गावी वगैरे, तुम्हाला घराचं नाव काढलं की बरोबर त्या घराच्या भिंती, घरातले आरसा, घरातली फरशी किंवा जे जे काही आहे ते लगेच दिसते. बघा, मन फास्ट आहे. आणि भगवान बुद्धाने म्हणून सांगितलं की सद्धम्म श्रवण करणारे लोक जरी भरपूर गर्दी असते प्रत्येक ठिकाणी, तरी ते सगळेच ऐकणारेच नसतात. म्हणून सुरुवातीला थोडासा तुम्हाला असा चिमटा घेतल्यासारखा म्हणालो की तुम्ही काय जेवायला आले नाही, आणि खरंच सुगंध येत आहे पुऱ्यांचा, तर काय सांगावं बापा, सगळे ऐकतच असतील. आता बोलू शकत नाही कोणाला काही. भंतेजी बोलत आहे तर कोण बोलेल इथं की आता बस झालं म्हणून, कारण बोलवले गुरुजींनी आम्हाला, आणि तुम्ही काय बोलायला आम्हाला की बस करा म्हणून. आणि बस करण्याचा विषय नाही आहे, कारण धम्म श्रवण करायला पुन्हा पुन्हा भेटत नाही. बघा, त्यासाठी एक तर पुण्य लागते. पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, गाण्यांचे कार्यक्रम होतात, नाचण्याचे कार्यक्रम होतात, लग्नाचे कार्यक्रम होतात, त्यासाठी पैसा खर्च केला जातो. नको नको त्या बऱ्याच गोष्टींसाठी पैसा खर्च केला जातो. पण फार कमी लोक अशी असतात की ज्यांच्या मनात श्रद्धा असते आणि ज्यांचं पुण्य असते की त्यांना वाटते मी बुद्धाची वाणी ऐकली पाहिजे धम्मदेसनेच्या माध्यमातून. आणि त्यापैकी तुम्ही आहात. आणि तुमच्यामध्ये विशेषतः आपले निकालचे गुरुजी आहेत. बघा, म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की सद्धम्माचं श्रवण करणे हे मोठं कठीण आहे. भगवंताच्या काळातही लोक यायचे, नदीपर्यंत यायचे, तलावापर्यंत यायचे. भगवान तलाव होते, भगवान समुद्र होते. पण भगवान म्हणाले कितीतरी लोक असे असतात की तलावापर्यंत येतात पण तलावाचं पाणी पिऊ शकत नाही. असे लोक भाजीतल्या पळीसारखे, चमचसारखे असतात. बघा, भाजीमध्ये, वरणामध्ये सर्वात जास्त वेळ काय असते? ती पळी किंवा चमच असते. आणि चव असते का त्या पळीला? भाजीची चव माणसाला समजते खाल्ल्यावर, पाळीला समजते का, चमचला समजते काय? नाही. भगवान म्हणाले काही काही लोक असेच असतात. बुद्ध माहिती आहे, भगवंताच्या काळातली गोष्ट बापा, तुम्हाला नका वाईट वाटू दे. बुद्ध माहीत आहे, पूर्ण बुद्ध माहीत आहे, इतंभूत बुद्धाच्या बद्दल माहिती आहे. त्यांनी उपदेश कुठे दिले, कुणाला दिले, काय दिले, कोणतं तत्वज्ञान शिकवले, प्रतिते समुत्पाद शिकवले, 4 आर्य सत्य शिकवले, आर्य अष्टांगिक मार्ग शिकवला, आर्य उपोषण शिकवले, पंचशील शिकवले, या अंगाने शिकवले, त्या अंगाने शिकवले, अंगुलीमाल बदलले, पटाचारा बदलली, विशाखा बदलली, सुजाता बदलली, अनाथ पिंडक बदलले, कोण कोण काय काय बदलले. आणि बौद्ध धम्म कधी नष्ट झाला, कोण नष्ट केला, बाबासाहेबांनी धम्मदीक्षा कशी घेतली, कोणत्या कोणत्या घटना घडल्या वगैरे वगैरे सगळं मुखपाठ. पण जर आचरण नसेल तर मग न तावता धम्म धरो यावता बहुभासती योचा पंपी सुतवानं धम्मं कायेन पස්සती म्हणाले भगवान बुद्ध. खूप काही माहीत असून फायदा होत नाही, म्हणून धम्मदेसना श्रवण करणं कठीण आहे म्हणाले भगवान बुद्ध. कारण धम्मदेसना श्रवण केल्यावर श्रद्धा निर्माण झाली पाहिजे. जर श्रद्धा निर्माण झाली तर दान भावना निर्माण होते.
जर श्रद्धा असेल तर सील पालनाचा भाव निर्माण होतो, जर श्रद्धा असेल तर ध्यान साधनेचं मन तयार होते, जर श्रद्धा असेल तर मंगल मैत्रीचं मन तयार होते. आणि जर या 3 अंगांनी जर आपण धम्माचं आचरण करत असेल तर आपल्या जीवनामध्ये संतुष्टी परमं धन, संतुष्टी येते, संतोष येतो, समाधान येतो आणि चेहऱ्यावर अशी प्रसन्नता राहते कायम. नाही तर तेवढ्यापुरतं हसायचं आणि रागीट चेहरा करायचं, तेवढ्यापुरतं प्रसन्न राहायचं आणि पुन्हा बारीक तोंड करायचं. काय झाले तर काय सांगू म्हणते तुम्हाला आता. आणि लय ज्ञान आहे तर ज्ञान काही कामाचं आहे का मग? तर यासाठी म्हणून भगवंताने सांगितलं. आणि शेवटचा पॉईंट सांगितला भगवंताने या गाथेमध्ये की बुद्धाची उत्पत्ती होणं हे फार कठीण आहे. बुद्ध पुन्हा पुन्हा उत्पन्न होत नाहीत. बाबासाहेबांनी दी बुद्धा अँड इज धम्म ग्रंथ धम्मपदातील सुखो बुद्धानं उपादो सुखा सद्धम्म देसना सुखा संघर्ष सामग्री समग्रानंद तपो सुखो या गाथेला समर्पित केलेला आहे. बघा तुम्ही पाहिलं असेल. दी बुद्धा अँड इज धम्म जो ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला या गाथेला समर्पित केला. आणि त्याच गाथेत म्हटलं या जगात सर्वात सुखकर जर कोणती गोष्ट असेल तर ती बुद्धाची उत्पत्ती होणं. म्हणजे बुद्ध जन्माला येणं. बुद्ध पुन्हा पुन्हा जन्माला येत नाहीत. याच भगवान बुद्धाला आपल्या किती वर्ष झाले? 2600 वर्ष झाले. बघा सर्वसामान्य लोक तर रोजच जन्माला येतात. महापालिकेकडे जाऊन आकडा तर काढा तुम्ही, कितीतरी हजार लोक तुमच्या पुण्यातच जन्माला येत असतील. पण अशी येणारे जाणारे तर 10 दिवसानंतर त्यांना कोणीच न विचारणारे लय असतात. आणि खरंच जीवन बऱ्याच लोकांचं तसंच असते. बघा बिलकुल बाल्याची माय 10 बाय 10च्या खोलीत म्हणते आणि समाज मायबाप सगळे गेले म्हणते चुलीत. काय तर मी नोकरीला होतो म्हणते, काय तर मी व्यवसाय केला म्हणते, काय तर मी घरं बांधले म्हणते, काय तर मी गाड्या घेतल्या म्हणते, काय तर मी पोरांना शिकवलं, त्यांना नोकरीला लावलं, त्यांचे मोठ्या लॉनवरती लग्न लावले म्हणते, पोरीचं लग्न लावलं म्हणते, हे केलं ते केलं. सगळं काय जे केलं ते आपल्यासाठी केलं, दुसऱ्यासाठी काहीच केलं नाही. तर मला सांगा त्या जीवनाला अर्थ आहे का काही? बिलकुल नाही. स्वतःसाठी पण जगावं आणि इतरांच्यासाठी पण जगावं, त्याला जीवन म्हणतात. बघा स्वतःसाठी पण जगता आलं पाहिजे. याचा अर्थ बिलकुल असा नाही की स्वतःसाठी जगू नये. स्वतःसाठी जगता आलं पाहिजे. स्वतःला निर्मळ चांगलं योग्य बनवता आलं पाहिजे, पात्र बनवता आलं पाहिजे. आणि स्वतःला पात्र योग्य चांगलं बनवल्यावर इतरांच्यासाठी सुद्धा आपण जगलो पाहिजे. कुणाच्या तरी डोळ्यांमधले अश्रू पुसणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे. अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे. इतरांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे. नाही तर मलाच पहा आणि मलाच विचारा आणि मला जय भीम करा आणि मी जे काही आहे ते मीच आहे, माझा झेंडा आहे, बस माझीच मशाल आहे आणि मलाच नमस्कार करा, मी मागे हात करून असाच उभा राहतो. अर्थ आहे का? भगवंताने हेच तर शिकवलं. अहंकार ॲटिट्यूड काही कामाचा नाही. आपण मग तो भिक्षू असो, गृहस्थ असो का कोणी असो, अहंकार काही कामाचा नसतो, ॲटिट्यूड काही कामाचा नसतो. आपण मरणाऱ्यांपैकी आहोत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये, फास्टली यासाठी बोलत असतो मी नेहमी. ॲक्च्युली डॉक्टरांनी तर सांगितलं की बोलणं आता बंद करा, आराम करा. भंतेजींनी सांगितलं बघा गोळ्या औषध सुरू आहेत, परंतु ते आमच्यात बाबासाहेबांच्याबद्दल श्रद्धा आहे, भगवंताच्याबद्दल, धम्माच्याबद्दल, संघाच्याबद्दल श्रद्धा आहे. आणि सातत्याने क्षण प्रतिक्षण असं वाटते की हे जीवन, हे शरीर मर्त्य आहे, हे घाणीनं भरलेलं आहे, हे वाया जाण्याच्या ऐवजी नुसतं खायचं झोपून राहायचं. तसं तर कोणीच मालक नाही, कोणी म्हणू शकत नाही कुठं का नाही गेले, काम का नाही करत. परंतु बाबासाहेबांनं राबले, अनंत उपकार केले आपल्यावरती. 4 मुलं गेले बाबासाहेबांचे आपल्यासाठी. रमाई माता 27 तारखेला आताच बघा त्यांचा स्मृतिदिन संपन्न झाला. 36-37 वर्षाची रमाई आपली तारुण्यात मृत्युमुखी पडली. राजरत्नाचा मृत्यू झाला अगदी लहान वयामध्ये. इंदुमती बाबासाहेबांची मुलगी गेली, गंगाधर गेला, रमेश गेला. 4 लेकरं गेलेला माणूस, 4 लेकरांचे मरण पाहिलेला माणूस. तो माणूस म्हणजे महामानव आहे, तरी तो खचला नाही, तरी त्याने स्वतःचा विचार केला नाही, तरी तो रडत बसला नाही. तो इतरांचा विचार करणारा होता, इतरांच्या प्रती दयेचा सागर होता तो. आणि त्यामुळे बघा भगवान बुद्धांनी सांगितलं केवळ स्वतःचाच विचार करू नये तर इतरांच्यासाठी पण आपण जगायला पाहिजे. दुःख कुणाच्या वाट्याला नाही आहे, परेशानी कुणाच्या वाट्याला नाही आहे, आजारपण कुणाच्या वाट्याला नाही आहे, मुलं बाळं कुणाचे नाही आहे. तिथे सगळ्यांच्या सोबत सगळंच आहे ना. पण जेव्हा बटन दबेल तेव्हा म्हणते का कोणी ती अंगठी त्यांनीच केली होती तेवढी ठेवा, कानातले त्यांचेच होते तेवढे ठेवा,
गळ्यातलं राहू द्या, मंगळसूत्र लय मिरवलंय तेवढं ठेवून द्या आणि लावा आग अग्नी डाग द्या, असं म्हणते का कोणी? कोणी जाऊ द्या, कोणत्याही जाती धर्माचं लोक गेल्यावर आंघोळीला घालताना कोणीतरी माणूस गेला तर म्हातारा बाबा येते कोणीतरी, आणि एखादी महिला गेली तर एखादी म्हातारी आई येते आणि ती पाहते चापलून पिशवीत काही ठेवले का, गळ्यात काही राहिले का, कानात काही राहिले का, बोटात काही राहिले का, सगळं काढून घेतात माणसाचं. ज्याच्या ज्याच्या जीव होता ते सगळं इथंच, आणि आपली राख झालेली असते. आणि राख झाल्यावर काय आहे जीवनाचं? भगवंताने ही सत्यता शिकवली. प्रामुख्याने जे 3 सिद्धांत मांडले आपल्या भगवान बुद्धांनी, त्यामध्ये अनित्य, अनात्म आणि दुःख हे 3 सिद्धांत आहेत बघा. भगवान बुद्ध म्हणाले इथे सर्व काही अनित्य आहे, इथे नित्य राहील असं काहीच नाही आहे. हा माईकही अनित्य आहे, हे करुणानंद भंतेजी अनित्य, हे कपडे, हे माईक, हे मोबाईल, फॅन, आपण बसलोय, हा स्टेज, मंडप, साऊंड, सगळं काही अनित्य आहे. इथे नित्य शाश्वत ध्रुव काहीच नाही आहे. ही गोष्ट मनुष्याने लक्षात घेतली पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. आपण परमनंट नाही आहोत, इथे जन्म गावावरून निघालेलो आहोत, मरण गावला. कुणाचा स्टॉप कधी येईल याची गॅरंटी नाही आहे का? बिलकुलच नाही आहे. कोणी असं म्हणू शकत नाही की मी तरुण आहे आणि मला काही होणार नाही, मी 100 वर्ष जगतो, असं म्हणणं सोपं आहे. पण त्याच्यात सत्यता असते काय? आहे का सत्यता? अहो कोणी डॉक्टर असेल, MBBS, BH, MS, MD झालेला, तोही जर कधी म्हणत असेल तर तोही गॅरंटी नाही आहे त्याची. तो डान्सर होता म्हणे कोणता तरी, 150 वर्ष जगेल म्हणायचं मायकल जॅक्सन. बापा तो माले तर हे फार माहीत असते सगळ्यांना. तर तो मायकल जॅक्सन प्रचंड गर्भ श्रीमंत असलेला, 12 डॉक्टरांची फौज त्याच्याकडे 24 तासासाठी होती म्हणता. खूप पैसे होते त्याच्याकडे. काय नाश्ता करायचा आहे तर तो चेक करून, जेवण करायचं तर चेक करून, पाणी प्यायचं तर चेक करून, आज कोणतं व्हिटॅमिन पाहिजे, दुपारी कोणतं पाहिजे, संध्याकाळी कोणतं पाहिजे, हे चेक करू घेत होता. आणि जगाला सांगत होता मी 150 वर्ष जगणार आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे, माझ्याकडे डॉक्टर आहेत वगैरे वगैरे, माझी बरोबरी कोणीच करू शकत नाही. लगेच मेला बघा काही दिवसानं सांगितलं. जीवनाची ही सत्यता आहे. मी म्हणून तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतोय, तर भगवान बुद्धांनी सांगितलं की या जीवनाचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे. किती दिवस जगलोत आपण हे महत्त्वाचं नाही आहे, कसे जगलोत आणि कसे जगतोय हे फार महत्त्वाचं आहे बघा, खूपच महत्त्वाचं आहे. कोणी कोणी कमी जगते पण आपली कीर्ती कायम इथे ठेवून जाते, आणि कोणी कोणी तर बापा 100 जगते आणि आपल्यासाठी जगते, आणि नंतर बटन दबलं की लोक येतात अंतिम संस्काराला, पुण्यानुमोदन जलदान विधी होते, आणि मग फोटो लटकते, आणि त्या फोटोला मग एखाद्या वर्षानं हार घातला तर घातल्या जाते, नाही तर बापा धूळ चढते फोटोवर, आणि नंतर खराब झाला की डिलीट. काय आहे, काय उरलं? भगवान बुद्ध म्हणाले कीर्ती अजरामर राहते, कर्म सोबत येतात, बाकी खरंच काही सोबत येत नाही म्हणाले भगवान बुद्ध. आणि त्यामुळे प्रत्येकाचं जीवन बघा कंडक्टर सारखं आहे, असं मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. कसं जीवन आहे प्रत्येकाचं? आपल्या प्रत्येकाचं जीवन. कंडक्टर माहिती आहे तुम्हाला? बापा कंडक्टर कुणाला माहीत नाही. अख्खे आयुष्य गेलेलं असते आपलं बसनं, STनं, बसमध्ये STमध्ये कंडक्टर असतो. त्या कंडक्टर सारखंच जीवन आहे बघा. थोडक्यामध्ये तुम्हाला मी सांगेल जाता जाता कसं कंडक्टर सारखं जीवन आहे. तर बघा त्या कंडक्टरच्या गाडीमध्ये म्हणजे त्या बसमध्ये रोज वेगवेगळ्या ठिकाणावरून प्रवासी बसतात. हजारो प्रवाशाशी त्याचा संबंध येतो तिकीट काढण्यापुरता, बरोबर आहे. आणि तिकीट काढण्यापुरता त्याचा संबंध येतो. अनेक लोक दिवसभर सोबत राहतात पण प्रत्यक्ष त्याच्यासोबत कोणीच नसते. असं कंडक्टरचं आयुष्य आहे बघा. मनुष्याचं जीवन असंच आहे कंडक्टरसारखं. खूप सारा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा. संकट आलं की सगळे हात वरती करतात. अहो तुम्हाला दिले असते मी पैसे, आता कालच पोराची फीस भरली बघा, असे म्हणणारे तुम्हाला बरेच भेटले असतील लोक बघा. अनेकांना भेटतात. काही झालं तुम्ही कोणाला समजा काही विचारलं संकटामध्ये, करता का मदत? केलीच असते बघा. पण काय सांगू, कालच त्यांनाच दिलं ते, आता तुम्हाला कसं देऊ? असे बरेचदा होते. आणि जेव्हा दुःखी असतो, कष्टी असतो, मी नेहमी बोलतो लोकांना, आपण जेव्हा व्यवस्थित असतो तेव्हा कोणी विचारत नाही लोक. जेव्हा खाटेवर पडतात
तेव्हा खाल्या जात नाहीत असे सफरचंद घेऊन जातात लोक किलोभर, आणि ते ICU मध्ये आहे, नाकात नळे आहेत, तोंडात नळे आहेत, आणि मग तिथं किडेले सफरचंद घेऊन जाण्यात अर्थ आहे का? काही आहे का अर्थ? विचार तर करा तुम्ही, आहे का अर्थ? जिवंतपणे माणसांचे व्हा, जिवंतपणे माणसांचे होता आलं पाहिजे, जिवंतपणे मायबापाचं होता आलं पाहिजे, जिवंतपणे भावाला भावाचं होता आलं पाहिजे, बहिणीला भावाचं, भावाला बहिणीचं होता आलं पाहिजे, जिवंतपणे समाजाचं होता आलं पाहिजे. जोपर्यंत आपले हाडं मासं सगळं शरीर चांगलं आहे, साथ देते आहे, तोपर्यंत इतरांच्या कामी पडा. नाही तर एक दिवस हे शरीर बिलकुल कामातून जाते, आपले डोळे पण आपण उघडू शकत नाही जिवंत असताना. अशा वेळा येतात बघा पेशंटवर, तुम्ही पाहिल्या, आपलेच हात, पण कधी कधी वेळ येते ते आपला हात उचलू शकत नाही, आपलेच पाय, पण ते पाय आपल्याला चालू देत नाहीत बघा, आपलंच शरीर पण आपल्याला उठून बसू देत नाही बघा. भगवंत म्हणाले अशी अवस्था येण्याच्या अगोदर इतरांच्या कामी पडा, स्वतःसाठी पण जगा आणि इतरांच्यासाठी पण जगा, लोकांचे बना, माणसाशी माणसाने माणुसकीने वागावे, हा बौद्ध धर्माचा केंद्रबिंदू आहे, भगवंताच्या धम्माचा आहे का नाही? लिहिलं बाबासाहेबांनी, लिहिलं बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये, माणसाने माणसाशी माणुसकीने वागावं. माणुसकी असायला पाहिजे. माणुसकी म्हणजेच काय तर प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, परोपकार, दया, करुणा हा भाव आपल्यात असायला पाहिजे. आपल्याला आईचं होता आलं पाहिजे, वडिलांचं होता आलं पाहिजे, भावाचं बहिणीचं होता आलं पाहिजे, समाजाचं होता आलं पाहिजे, गुरुजनांचा आदर करता आला पाहिजे, गुरुजनांचं होता आलं पाहिजे. पण काही लोक ॲटिट्यूडमध्ये जीवन जगतात आणि कोणाचेच होत नाहीत, आणि मग वाकडेच वागतात आणि वाकडेच जातात बघा. तुमच्याकडे वाकड म्हणून एक ठिकाण इकडे येताना पाहिला, काही लोक, तुम्ही नाही तसे वाकडेचे वाकडेच, कोणाशी जुळणार नाही, कोणाशी पटणार नाही, माझं पटत नाही म्हणजे मी त्यांच्याकडे जात नाही, नको जाऊ, एक दिवस तूच जाशील बापा इथून निघून, मग लोक म्हणतील आम्ही येऊ की नको, अंतिम संस्काराला पाहू त्यांच्या. बघा तुम्ही, वाकडे ते वाकडे, ते मराठीमध्ये म्हण आहे बघा, सूम जळाला तरी पीळ कायम, तोच स्वभाव, बिलकुल कोणाच्या बाबतीत एकच दृष्टिकोन. आता तुमच्या बाबतीत तुम्हाला सांगतोच विषय निघाला म्हणून. बरेच लोक मला म्हणायचे भंतेजी, ते भंतेजी लोकाला मानत नाहीत, भंतेजी लोकांवर वंदन करत नाही, भंतेजी लोकाला बोलवत नाही. मी म्हटलं बा माझ्यासोबत तर तसं काही घडलं नाही कधी कोणी, मला तर रिस्पेक्ट करतात, बोलवतात, आम्हाला प्रवचनाला बोलवतात, असा काही विषय नाही. काही लोक असं बोलतात बघा, तुम्हाला माहीत असेल, तुम्ही मुख्य बसले तरी पण सत्यता तशी नसते. सगळेच कसे वाईट राहते, सगळेच वाईट नसतात. आणि मी तर म्हणतो ज्यांना खरंच बाबासाहेब समजले आणि ज्यांची खरंच बाबासाहेबांवर श्रद्धा आहे, ज्यांना खरंच बुद्ध धम्मसंघ समजले आणि ज्यांची खरंच बुद्ध धम्मसंघावर श्रद्धा, रियल श्रद्धा, ते तर कोणाचा द्वेष, तिरस्कार, मत्सर करूच शकत नाही. त्यांच्या मनात समजूतदारपणाच असेल, त्यांच्या मनात करुणेचा भावच असेल आणि त्यांचं मन निर्मळच असेल सगळ्यांच्या संदर्भामध्ये, आणि त्यापैकी तुम्ही आहात. म्हणून भंतेजी लोकांना तुम्ही बोलवलाय बघा धम्मदेसनेसाठी. दुसरा पॉईंट तुम्हाला सांगतो कंडक्टरचा. बघा, रोजचा प्रवास असतो कंडक्टरचा, दिवसभर गाडीत असतो, कधी कधी एका गावावरून दुसऱ्या गावाला जाईल, तिकडनं पुन्हा गाडी भरून आणेल, रोज इकडून तिकडे तिकडून इकडे जातो, गाडीनं प्रवास करतो, पण हकीकतमध्ये त्याला कोणत्याच गावाला जायचं नसतं, लोकांना नेऊन सोडायचं असते. त्याला जायचं असते का? समजा पुण्याच्या ड्रायव्हरला मुंबईला गाडी घेऊन जावं लागते, त्याला गाडी घेऊन जावं लागते, त्याला प्रवाशांना सोडवायचं असते. हकीकतमध्ये त्याला काही मुंबईला काम असते का? त्याचं काही काम नसते. आपल्याही जीवनाचं तसंच आहे बघा. जीवनभर आपण इकडं जाय तिकडं जाय, इथून काय मिळते का, तिथून काय मिळते का, इकडं जाऊ का, तिकडं जाऊ का. हकीकतमध्ये भगवान बुद्ध म्हणाले, आपण तुम्ही कुठेही गेलात, कोणीकडे जरी गेलात, तर अंतिम सत्य एकच आहे. प्रत्येक जण क्षण प्रतिक्षण जन्माकडून मृत्यूकडे जात आहे. आपण बाकीचं कुठंच जात नसतो बघा. कुठेही जरी गेलो, म्हणजे श्रीमंताच्या मार्गाला गेलो, ज्ञानाच्या मार्गाला गेलो, वाम मार्गाला गेलो, शहरात गेलो, गावात गेलो, कुठे गेलो, अहंकारात बुडालो, तरी जाताना एकाच ठिकाणी जातो आपण. त्यामुळे त्या कंडक्टरसारखे असतो. प्रवास जरी त्या बसने करतो, परंतु त्याला प्रवास करायचा नसतो. त्याची गाडी फक्त इकडं तिकडं त्या प्रवाशांना घेऊन जाते. हा दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट, ज्या बसमधून तो कंडक्टर प्रवास करतो ती बस त्याची नसते. असते काय? ती बस फक्त ड्युटी जोपर्यंत त्याची आहे तोपर्यंत त्याची म्हणण्यासाठी की या गाडीवर नंबर आहे, त्या गाडीवर नंबर लागला, ड्युटी लागली आहे. हकीकतमध्ये बस त्याची असते काय?
हकीकतमध्ये बस त्याची नसते. संध्याकाळी ड्युटी संपली की बस डेपोमध्ये आणि हा घरी. मनुष्याचंही तसंच आहे. आपली बस कोणती आहे? तर ही 3.5 हाताची काया. बरोबर की नाही? आपण जीवनभर हे नाक माझं बापा लय चांगलं, कान माझे लय चांगले, डोळे गाल दात काय विचारूच नका. आरशात पाहणाऱ्यांना तर बापा विचारूच नका. सकाळपासून रात्रीपर्यंत पाहतच राहत असतील त्यांना तर विचारूच नका. ते तर सौंदर्याचा अहंकार सांगितला. भगवान म्हणाले काही काही लोकांना तर सौंदर्याचा अहंकार असते. पण भगवान बुद्ध म्हणाले की हे शरीर ज्याला आपण मी आणि माझं म्हणतो याच्यावरही आपला हक्क अधिकार नसतो. जर असेल तर काळ्याचे जेव्हा पांढरे होतात तेव्हा त्याला रोखू शकतो काय आपण? जेव्हा आपले दात पडू शकतात तेव्हा त्याला रोखू शकतो काय आपण? जेव्हा आपल्या डोळे अंध होतात रोखू शकतो काय आपण? जेव्हा कानं बहिरे होतात रोखू शकतो काय आपण? जेव्हा ताप यायचा आहे, सर्दी व्हायची आहे, खोकला व्हायचा आहे, कॅन्सर व्हायचा आहे, अजून कोणकोणते आजार व्हायचे आहेत, चिकनगुनिया व्हायचा आहे, रोखू शकतो काय आपण? मी आमका, मी आमकी ढमकी आणि मला होणारच नाही, मला माझ्याकडे येऊ नको बरं का, असं म्हटल्यावरती होईल का एखादा आजार? बापा ठीक आहे, हरकत नाही, तुमच्याकडे येत नाही आणि दुसऱ्याकडे जातो असं म्हणेल काय? बिलकुल नाही. म्हणून ज्या बसमध्ये बसलेलो आहोत हकीकतमध्ये ती बसही आपली नाही आहे. कधी कोणता अवयव धोका देईल सांगता येत नाही. आता काही दिवसांपूर्वी एका आईला आपल्या पॅरालिसिसचा अटॅक आला. श्रद्धावान धम्मोपासक आहेत आपले औरंगाबादला. आम्ही गेलो हॉस्पिटलमध्ये आशीर्वाद मंगलमैत्री देण्यासाठी, पाहण्यासाठी. आईला पाहिलं मी, सगळीकडे तेच पेशंट बघा. मी क्षणभर विचार केला की हेच शरीर पॅरालिसिसचा अटॅक येण्याच्या पूर्वी डोळे चांगले असतील नाही का, हात चांगला असेल, वन साईड बॉडी चांगली असेल आणि आता बघा उठता येत नाही. स्वतःचे प्राथमिक कामं स्वतःला करता येत नाही, बोलता येत नाही, जीभ वळत नाही. हे जीवन असं आहे बघा. म्हणून मी तुम्हाला मुद्दामून सांगतोय, गुरुजींचा हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे, त्यांचा 60वा वाढदिवस आहे. कारण जीवन हे कामाला आलं पाहिजे. मरते आहोत आपण प्रत्येक जण. म्हणून भगवंतानं सांगितलं आहे की आपलं हे शरीर घाणीचं माहेर घर आहे. हे कधीही आपल्याला धोका देऊ शकते. धोका देण्याच्या अगोदर याला सत्कर्मामध्ये लावलं पाहिजे. 4 लोक जोडता आले पाहिजे आपल्याला. 4 लोक, किमान 4 लोक जोडता आले पाहिजे. 4 लोक म्हणजे 4च नाही मोजून, लोक जोडता आले पाहिजे. पैसे जोडणं सोपं आहे, माणसं जोडता आले पाहिजे. खरं की खोटं? घर बांधता येतात, माणसं बांधता आले पाहिजे. किमान स्वतःचं घर बांधता आलं पाहिजे. किमान स्वतःचं घर बांधता आलं पाहिजे. गाव बांधता येईल, गावाचे कामं करता येतील, घराचे कामं करता येतील, पण बाप लेकात, लेक बापात टिकवता आला पाहिजे. बहिणीनं आपल्याला दूर केलं नाही पाहिजे, भावानं आपल्याला दूर केलं नाही पाहिजे, आई वडील आपल्यापासून दूर केले नाही पाहिजे, आई वडिलांनी आपल्याला दूर नाही केलं पाहिजे, जवळच्या लोकांनी आपल्याला दूर नाही केलं पाहिजे. यासाठी आपल्यातला चांगुलपणा आपण टिकवला पाहिजे. परंतु मनुष्य प्राणी असा आहे की जसा जसा श्रीमंत होतो, जसा जसा धनवान होतो, तसा तसा तो आपल्या लोकांपासून दूर 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 जातो. काही लोक, सगळे नाही, तुम्ही तर नाहीच बाबा तसे. तर त्याच्यासाठी उंदराचं उदाहरण आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही कधी पाहिलं तर. उंदरासारखे लोक असतात काही. उंदीर जसा एकार गेला हिरा गिळून आणि बाजूलाच बसला, तसे काही लोक असतात. तर ते सविस्तर आहे प्रवचन. शेवटचा पॉईंट सांगतो तुम्हाला. कंडक्टरच्या बॅगेमध्ये जे पैसे असतात त्याच्याकडे, पण त्याचे असतात काय ते जपू ठेवतो तो. त्याच्याकडेच असतात म्हणायला, त्याच्याच हातात असतात, त्याच्याच खिशात, त्याच्याच पॉकेटमध्ये असतात, तोच मोजू शकतो. पण हकीकतमध्ये त्याचे असतात काय? मनुष्याकडे असलेल्या धनाचं, श्रीमंतीचं तसंच आहे. कितीही जरी कमवलेलं असलं, कपाटाची चाबी मी देतच नाही कोणाकडे असे कोणी समजा तू म्हणत असेल किती, त्या घराचं कागदपत्रावर मी दुसऱ्याचं नाव ठेवणारच नाही, शेतीच्या सातबाऱ्यावर दुसऱ्याचं नाव देणारच नाही, असं किती कोणी जरी म्हणत असले तरी एक दिवस येते, बटन दबते, आपण निघून गेलो, ऑटोमॅटिकली चाब्या गेल्या दुसऱ्याकडे. आता सातबाऱ्यावरचं नाव वगळते आणि सातबाऱ्यावर दुसऱ्याचं नाव.
घराच्या कागदपत्रांवर नाव दुसऱ्याचं येते, आपलं नाव वगळते. आणि म्हणून त्या कंडक्टरसारखं आपलं हे जीवन आहे. कंडक्टरची ड्युटी संपली की पैसे जमा करते. आपली ड्युटी म्हणजे जीवनाची ड्युटी संपली की ज्याला ज्याला मीन माझं करत होतं चिपकू 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 ते संपत्ती इथेच राहते. आणि ड्युटी संपल्यावर सारं काही सुपूर्त केल्या जाते सरकारकडे. तसंच आपल्याही जीवनाचं आहे. म्हणून हे यासाठी मी तुम्हाला सांगितलं की जीवनाला समजून घेतलं पाहिजे. आपलं जीवन खरंच कंडक्टरसारखंच आहे. त्यामुळे जोपर्यंत आपले हात पाय शाबूत आहेत, व्यवस्थित आहे, तोपर्यंत सगळ्यांशी प्रेमाने वागा, प्रेमाने बोला. विशेषतः स्वतःसह इतरांच्यासाठी पण जगा. आणि विशेषतः बुद्ध धम्म संघावर श्रद्धा ठेवा, बाबासाहेबांच्या विचारांवर श्रद्धा ठेवा. स्वतःशी प्रामाणिक राहा आणि जेवढे काही अवगुण आहेत ते डिलीट मारा. आणि या भगवान बुद्धांनी, बाबासाहेबांनी, संतांनी, महापुरुषांनी सांगितलेले जेवढे काही सद्गुण आहेत ते डाउनलोड करून घ्या. नाही तर आपली बॅटरी डाऊन होईल, तर मग तर डाउनलोडही करता येत नाही आणि डिलीटही मारता येत नाही. म्हणून बॅटरी म्हणजे आपल्यातली एनर्जी, ऊर्जा जोपर्यंत व्यवस्थित आहे तोपर्यंत चांगलं बनवावं स्वतःला. यासाठीचा मी हा थोडक्यात तुम्हाला उपदेश दिला. वेळेच्या अभावी अधिक न बोलता मला निकाळजी गुरुजींनी या ठिकाणी बोलावलं, वाघमारे साहेबांनी या ठिकाणी बोलावलं. आपण सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात आणि शेवटपर्यंत बसलात. बापा एकदा सर्व स्वतःसाठी टाळ्या वाजवा. नाही तर आम्हाला वाटलं बा निघतात तुम्ही जेवायला का काय, पण ते जेवण आहे तुम्हाला एकट्याला कुठं भेटेल. आता मात्र जेवण भेटेल निश्चितपणाने. पुन्हा एकदा आपल्या गुरुजींना निरोगी उदंड आयुष्य लाभावे आणि तुम्हा सर्वांना सुद्धा सुख शांतीचे जीवन प्राप्त व्हावे अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो आहे. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.